खेड तालुक्यात खेड पोलीस प्रशासन यांच्या हद्दीतील गावोगावच्या 373 सार्वजनिक गणेश मंडळांनी 10व्या व 11व्या दिवशी मोठ्या उत्साहात भक्तिभावाने लाडक्या बाप्पाला निरोप दिला। तालुक्यात यंदा एक गाव एक गणपती या संकल्पनेतून 41 ठिकाणी पाड्या बस्त्यांवर एकाच गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती। दरम्यान विसर्जन उत्साहात सुरू असताना चाकण परिसरातील वाकी बुद्रुक येथे 2 युवकांचा भामा नदीत व शेलपिंपळगाव येथे 45 वर्षीय तरुणाचा भामा नदीपात्रात आणि बिरदवडी या ठिकाणी 36 वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या। वाकी येथे बुडालेल्या एका तरुणाचा अद्याप काहीही तपास लागलेला नाही। खेड तालुक्यातील चासकमान आणि भामा आसखेड धरणे 100% भरल्यानं भामा आणि भीमा नदीपात्रात दररोज पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीपात्र प्रवाहित आहे, त्यामुळे दुर्घटना घडल्या आहेत। विसर्जन करताना वाकी तालुका खेड या ठिकाणी अभिषेक अशोक भाकरे वयवर्ष 21 राहणार कोयाळी तर्फे चाकण आणि अनंत जयस्वाल वयवर्ष 20 सध्या राहणार चाकण मूळ राहणार उत्तर प्रदेश हे दोघे जण बुडाले। यामध्ये अनंत जयस्वाल याचा मृतदेह शनिवारी सायंकाळी सापडला, तर अभिषेक भाकरे याचा आज रविवारी दुसऱ्या दिवशी देखील मृतदेह सापडला नाही। बिरदवडी येथे विहिरीत गणेश विसर्जन करत असताना संदेश पोपट निकम वयवर्ष 36 मूळ राहणार सिन्नर जिल्हा नाशिक याचा बुडून मृत्यू झाला आहे। शेलपिंपळगाव या ठिकाणी भीमा नदी घाटावर शनिवारी सायंकाळी 5:30 वाजता घरगुती गणपती विसर्जन करता पत्नीसह आलेले रवींद्र वासुदेव चौधरी वयवर्ष 45 सध्या राहणार रासेफाटा मूळ राहणार जळगाव हे बुडाले आहेत। रविवारी 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कोयाळी सिद्धेगव्हाण येथील बंधाऱ्यात सदर व्यक्तीचा मृतदेह अडकलेल्या स्थितीत मिळून आला। विसर्जन करण्यापूर्वीचा त्यांचा पत्नीसोबत काढलेला फोटो अखेरचा फोटो ठरला। खेड वाकी बुद्रुक येथे गणेश विसर्जनादरम्यान पाण्यात बुडालेल्या अभिषेक अशोक भाकरे वय वर्ष 21 राहणार कोयाळी तालुका खेड जिल्हा पुणे याचा रविवारी 7 सप्टेंबर 2025 रोजी दिवसभर एनडीआरएफ आणि वन्यजीव रक्षक संस्था मावळ टीम यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला। मात्र भामा आसखेड धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे पाण्याचा प्रवाह वेगानं वाहत आहे, त्यामुळे त्याचा कुठेही शोध लागू शकला नाही। अभिषेक भाकरे कुणाला जर पाण्याच्या कडेला दिसला तर संपर्क करावा असं आवाहन त्याच्या नातेवाईकांनी केलंय। संपर्कासाठी मोबाईल क्रमांक पुढील प्रमाणे आहेत 9975358674 आणि 7030402049 यावर संपर्क साधण्याचं आवाहन नातेवाईकांनी केलंय। दरम्यान पिंपळगाव येथे पत्नीसोबत विसर्जनासाठी गेलेले रवींद्र वासुदेव चौधरी वय वर्ष 45 यांचा मृतदेह देखील पाण्याचा प्रवाह मोठा असल्यानं प्रत्यक्ष घटनास्थळापासून खूप अंतरावर रविवारी 7 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी मिळून आला। त्यामुळे